राजकारणात चांगली माणसं आली पाहिजेत, चांगल्या माणसांनी राजकारणात पडलं पाहिजे असं अलीकडे वारंवार ऐकायला येतं. सर्वसामान्य माणसं असं बोलतातच, परंतु अरविंद केजरीवाल, राज ठाकरे, नितीन गडकरी यांच्यासारखे राजकीय नेतेही अधूनमधून असं बोलतात. राजकारणाकडे अनेक जण आकर्षणाने बघतात तर अनेक जण तुच्छतेने बघतात. राजकारण हे असं एकच क्षेत्र आहे जे एकाच वेळी वलयांकित आहे आणि संशयास्पद देखील आहे. वास्तविक राजकारण हा काही बदमाशांचा अड्डा नाही. राजकारणात चांगली माणसं असतात आणि आहेत सुद्धा. वाईट किंवा खल प्रवृत्तीचे माणसं राजकारणातच असतात का? नाही. अशी माणसं प्रत्येक क्षेत्रात असतात. बऱ्याचदा लोकांच्या सभ्य असभ्यतेच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कुणाच्याही अध्यात्मध्यात न पडणं, आपण भलं की आपलं काम भलं अशी चाकोरीबद्ध जीवनशैली जगणाऱ्या माणसांना जर कोणी चांगली माणसं म्हणत असेल तर ती खेदाची गोष्ट आहे. ज्या भारतीय राज्यघटनेने लोकांना मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे त्याच राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत कर्तव्य देखील सांगितलेली आहेत. लोक चांगली माणसं हा शब्द प्रयोग फार व्यापक अर्थाने वापरत नाहीत. चांगली माणसं या दोन शब्दातून लोकांना चारित्र्य संपन्नता, उच्च शिक्षण आणि प्रामाणिकपणा ही मूल्य अपेक्षित असतात. परंतु राजकारणात केवळ प्रामाणिक, सज्जन आणि सभ्य असून चालत नाही. राजकारणात पडायचं असेल तर आधी अंगी राजकीय कौशल्य निर्माण झाली पाहिजेत आणि ही राजकीय कौशल्य आई निवडणुकीच्या हंगामात निर्माण होत नाही, ती आधीपासूनच विकसित करावी लागतात. ही राजकीय कौशल्य म्हणजे 3 वेगवेगळ्या घटकांचं एक रसायन आहे. हे घटक म्हणजे राजकीय साक्षरता, नेतृत्व विकास आणि निवडणूक तंत्र. राजकीय साक्षरता म्हणजे आपला देश, आपलं राज्य, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था यामधील राजकीय व्यवस्थेचं ज्ञान मिळवणं, या व्यवस्था आणि त्यांच्याशी संबंधित सर्वच संदर्भ समजावून घेणं, माहिती करून घेणं. राजकारणात पडणाऱ्या लोकांना राजकीय व्यवस्थेचं ज्ञान असलंच पाहिजे. राजकीय साक्षर व्यक्ती राजकीय सत्ता प्रभावीपणे राबवू शकते. जे लोक राजकारणाचा तिरस्कार करतात, राजकारण ही घाणेरडी गोष्ट असं म्हणतात, राजकीय नेत्यांवर दोषारोप करतात, राजकीय परिस्थितीला दोष देतात, अशा लोकांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व परिस्थितीला आपण देखील जबाबदार आहोत. राजकारणातल्या ज्या व्यक्तींचा, ज्या परिस्थितीचा ते तिरस्कार करतात त्यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत. राजकारणी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले असतात. ते आपणच निवडून दिलेले असतात. राजकारणाचा दर्जा चांगला राखणं हे आपल्याच हातात आहे. आपली राजकीय समज चांगली असेल तर आपण योग्य व्यक्ती निवडून देऊ आणि सत्तेत पाठवू. ही राजकीय समज राजकीय साक्षरतेमधून निर्माण होते. राजकारणात सक्रिय असलेल्या माणसाला नेता म्हणतात, पुढारी म्हणतात. परंतु एखाद्या व्यक्तीला राजकारणाचं कितीही सखोल ज्ञान असेल, ती व्यक्ती कितीही राजकीयदृष्ट्या साक्षर असेल तरीही ती व्यक्ती नेता होऊ शकेलच असं नाही. नेता कुणालाही होता येत नाही. नेता होण्यासाठी अंगी समाजभान जागृत असावं लागतं, लोकांप्रती प्रेम असावं लागतं, जिव्हाळा असावा लागतो. मतं मिळवण्यासाठी आधी लोकांची मनं जिंकावी लागतात आणि त्यासाठी आधी भावनिक आणि सामाजिक गुंतवणूक करावी लागते. थोडक्यात लोकांशी जुळवून घ्यावं लागतं. नेत्याची कार्यकुशलता म्हणजे नेतृत्व. अशी कार्यकुशलता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. स्वतःला तयार करावं लागतं. थोडक्यात स्वतःचा नेतृत्व विकास प्रयत्न अंती स्वतःच घडवून आणावा लागतो. नेत्याला प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतून देखील जावं लागतं. जेथे जेथे लोकशाही शासन व्यवस्था आहे तिथे ठराविक कालानंतर निवडणुका होत असतात. कुणी जर राजकारणात यायचा विचार करीत असेल तर अशा व्यक्तीला पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जावं लागतं. प्रतिमा चांगली आहे, पुरेसा निवडणूक निधी आहे, आजूबाजूला समर्थक आहे, त्यामुळे फॉर्म भरावा, प्रचार करावा आणि निवडून यावं असं कधी होत नाही. निवडणूक हे एक तंत्र आहे. ते तंत्र लक्षात घेऊनच आपण जो मतदारसंघ निश्चित केला असेल त्या मतदारसंघात काही पूर्वतयारी करावी लागते. त्या मतदारसंघाला गृहीत धरून तिथे काही निवडणूक पूर्व व्यवस्थापन करावं लागतं. शिवाय निवडणूक जाहीर होणं ते मतमोजणी इथपर्यंतची सर्व शासकीय व्यवस्था देखील समजावून घ्यावी लागते. निवडणूकविषयी कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयी गुन्हे, नव्या सुधारणा या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतात. थोडक्यात शेतकऱ्याला शेतात पीक घेण्यासाठी जशी मशागत करावी लागते, एखाद्या गायकाला गायन स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी सराव करावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे व्यक्तीला राजकारणात यश मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न राजकीय साक्षरता, नेतृत्व विकास आणि निवडणूक तंत्र या 3 घटकांशी जोडलेले आहेत.
राजकारण हे सामान्य माणसाचं क्षेत्र नाही. राजकारणात उतरायचं तर पैसा हवा आणि तोही प्रचंड. या क्षेत्रात गुंड, 2 नंबरचे पैसेवाले, नीतिमत्ता गुंडाळून ठेवणारे लोक यांनाच यश मिळवता येतं, हे गैरसमज आहेत आणि हे गैरसमज आता कालबाह्य झालेले आहेत. राजकारणात चांगली माणसं निश्चितपणे यश मिळवू शकतात. फक्त त्यासाठी गरज आहे राजकीय साक्षरता, नेतृत्व विकास आणि निवडणूक तंत्र हे 3 विषय गंभीरपणे समजावून घेण्याची.